कोळंबीचा झणझणीत रस्सा बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम वाटण वाटून घेतलेले आहे। तर त्या वाटणासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि आपला घरगुती इथे आपलं आहे ना वाटण वाटून झालेलं आहे। इथे आपली कोळंबी आहे ना साफ करून झालेली आहे, ते स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे। आता याला ना कोळंबीला मॅरिनेट करून घेणार आहे। तर आता मी त्याच्यासाठी आहे ना लिंबू घेतलेला आहे। तर लिंबू आहे ना लिंबू पिळायचं त्याच्यात, हे बिया काढून घेते मी। मीठ, लाल तिखट, हळद आणि मी छान आहे ना याला मॅरिनेट करून घेते। 5 ते 10 मिनिटासाठी मी हे मसाले लावून तसंच ठेवणार आहे। छान आपल्यात नाही मसाले पण लागतील ना। इथे मी आहे ना कढई ठेवलेली आहे गॅसवर तापण्यासाठी। तापली आहे ना कढई पण छान अशी तापलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये तेल घालणार आहे आणि आपण आहे ना ग्रेव्ही बनवून घेणार आहे। आता हे तेल तापलेलं आहे आपलं। तर आता जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। हे आता वाटण आहे ना आपण तेलामध्ये छान असं आहे ना परतून घेणार आहे। छान परतून घ्यायचं। आता आपलं वाटण छान परतलंय की त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहे, लाल तिखट वगैरे घालणार आहे। हे बघा हे वाटण आहे छान असं आहे ना परतले गेलेले आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे। अगोदर आपण मॅरिनेशन करण्यासाठी पण लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजे कोळंबीला ते लावून घेतलेलं आहे। बघा इथे पण आहे ना कोळंबीमध्ये लाल तिखट टाकलेलं आहे। त्यानुसार आपण याच्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये तिखट टाकणार आहे। तिखटाचं प्रमाण आपण ज्याला जसं कमी जास्त पाहिजे त्यानुसार आपण करू शकतो। आता याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे, गरम मसाला, मी वाटणामध्ये पण गरम मसाला टाकलेला, चवीनुसार मीठ। छान असं आहे ना आपण परतून घेऊया ग्रेव्ही। ते आपला आहे ना मसाला पण छान असा आहे ना परतला गेलेला आहे, छान असं शिजला गेलेला आहे। आता इथे मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आहे ना या ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून छान अशी टेस्ट येईल या ग्रेव्हीला। त्या ग्रेव्हीमध्ये आहे ना आपलं गरम झालेलं पाणी त्या ग्रेव्हीमध्ये आहे ना मी गरम पाणी ॲड करणार आहे। आता आपले आहे ना ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये आहे ना मच्छी म्हटलं की आता आपले कोकम आलंच, तर आता ह्याच्यामध्ये आहे ना मी कोकम ॲड करणार आहे। आणि कोळंबी पण ह्याच्यामध्ये ॲड करून देणार आहे। आणि आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे दाटसर वगैरे, म्हणजे आता जसे अजून आपल्याला त्याच्यामध्ये या ग्रेव्हीमध्ये पाणी पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला उरलेला आहे ना त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि ते मी आहे ना त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहे। त्याच्यामध्ये आहे ना मी पाणी ॲड केलेलं आहे। इथे कोळंबी रस्सा आहे ना आपला तयार झालेला आहे।
एक उकळी आली की आपली ही तयार झालेली आहे कोळंबीची रेसिपी. वरून आता आपण कोथिंबीर घालणार आहोत. हे बघा छान अशी आहे ना कोळंबी पण शिजली गेलेली आहे. ते आपला आहे ना कोळंबी रस्सा तयार झालेला आहे. हे बघा कोळंबी पण छान आहे ना शिजलेली आहे. आता मी वरून कोथिंबीर ॲड करणार आहे. अशा प्रकारे आपला कोळंबी रस्सा खाण्यासाठी तयार आहे. पण भात भाकरी ह्याच्याबरोबर खाऊ शकतो. ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.